नमस्कार नमस्कार मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण महा-TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा याविषयी पेपर 1 विषय माहिती पाहणार आहेत। गेलेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 विषय माहिती दिलेली आहे। आजच्या लेक्चरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 1 याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। तुम्हाला माहित आहे B.Ed किंवा D.Ed झाल्यानंतर एक पात्रता परीक्षा तुम्हाला शिक्षक होण्यासाठी द्यावी लागते, त्यालाच महा-TET असे म्हणतात। प्रत्येक स्टेटमध्ये म्हणजे प्रत्येक राज्याने ही परीक्षा घेतं, पण त्याच्या नावाने, जसं उदाहरणार्थ उत्तर प्रदेश UP टेट म्हणून घेतं, तर महाराष्ट्र हे महा-TET म्हणून घेतली जाते, बरोबर। ही स्टेट लेवलवर असते। त्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 2 म्हणजे जेव्हा तुम्हाला 6वी ते 8वीच्या क्लासला टीचिंग करायची असते तेव्हा तुम्हाला पेपर 2 द्यावा लागतो, आणि जेव्हा तुम्हाला 1ली ते 5वी पर्यंत टीचिंग करायची असते तेव्हा पेपर 1 द्यावा लागतो, बरोबर। 2ची माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ दिलेली आहे। ही 1ची माहिती आहे। जेव्हा तुम्हाला प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी पेपर 1ची आवश्यकता असते। तर बघा, पेपर 1 मध्ये काही विषय असतात, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात, तर ते असतात भाषा 1, बरोबर, भाषा 1, पुन्हा भाषा 2, बालमानसशास्त्र, पुन्हा गणित आणि परिसर अभ्यास, आणि प्रत्येकाला ह्या सगळ्या पेपरला 30-30 मार्क असतात। मग 30-30-30-30 असे झाले तर हा एकूण झाला 150 मार्कांचा पेपर, बरोबर। मग याला बघा, एकूण प्रश्न असतात 150, एकूण प्रश्न 150, एकूण गुण 150, आणि परीक्षेचा कालावधीही 150 मिनिटांचाच असतो। म्हणजे तुम्हाला 150 क्वेश्चन 150 मिनिटात सोडवायचे असतात। याचा बघा, सिलेबस आपण भाषा 1 भाषा 2 बघितली। मग नेमकं भाषा 1 आणि भाषा 2 काय, बघा, या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। तुम्ही जेव्हा फॉर्म भरता महा-TETचा, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला भाषा 1 निवडताना ह्या भाषा असतात, कोणकोणत्या असतात, मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी ह्या भाषा असतात। ह्या सर्व भाषापैकी एक भाषेची निवड तुम्हाला भाषा 1 मध्ये करायची असते। तुम्ही मराठी, इंग्रजी कुठलीही याच्यापैकी तुम्हाला तुमची जी मातृभाषा आहे ती तुम्ही निवडू शकता। आणि दुसरी भाषा 2 मध्ये तुम्ही कोणती भाषा निवडू शकता, इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी। म्हणजे जर तुम्ही वर मराठी निवडली तर खाली तुम्हाला इंग्रजी ही भाषा निवडावी लागेल, आणि वर मराठी इंग्रजी निवडली तर तुम्हाला खाली ही मराठी भाषा निवडावी लागेल। अशा प्रकारे भाषा 1 व भाषा 2ची तुम्ही निवड करून पेपर भरू शकता। त्यानंतर बघा, पहिली ते 5वीच्या असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील। याच्यामध्ये काय राहील, भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये जे बघा, 1ली ते 5वी पर्यंत अभ्यासक्रम आहे किंवा त्यांचा पाठ्यक्रम आहे, त्या पाठ्यक्रमामधील जे मराठीचे विषय आहेत किंवा जी भाषा तुम्ही निवडलेली आहे त्या विषयाशी संलग्नित अशी माहिती तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाऊ शकते। त्याच्यात व्याकरण असो किंवा लेखक, साहित्य, त्यांची नावं, हे सगळं तुम्हाला त्या भाषा 1 व भाषा 2 मध्ये विचारलं जाईल। त्यानंतर बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पण विषय तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो। मग ह्या विषयामध्ये काय असतं, या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ते 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके म्हणजे मतिमंद, अध्ययनक्षम अशी बालके असतात, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांची शालेय अंतःक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नाचाही समावेश तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये केला जाईल। तसेच विविध विषयाची अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नाचा समावेशही बालमानसशास्त्रात केला जाईल। या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध पाठ्यक्रम लागू राहील। तुम्ही जे D.Ed केलेलं आहे त्याच्यावरही काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यानंतर बघा, गणित विषय असतो, तो पण असतो 30 मार्काचा, बरोबर। गणित हे आहे 30 मार्का। मग त्या 30 मार्कामध्ये काय विचारलं जातं, गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबंध म्हणजे मूलभूत जी क्रिया आहेत गणिताच्या ते विचारल्या जातात। पुन्हा तार्किकता, समस्या निराकरण, गणित विषयाचे अध्ययनशास्त्र म्हणजे प्रत्येक विषयाच्या अध्यापनशास्त्रीय विषयही पण तुम्हाला प्रश्न त्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात। म्हणजे तुम्ही गणिताचं अध्यापन करताना कोणत्या पद्धतीने व कशा पद्धतीने करता याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात।
तसंच ते गणित विषयाची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील राहील. तुम्ही गणित विषयाची तयारी करताना तुम्ही मिनिमम की 1ली ते 5वीपर्यंतची पुस्तकं वाचवा. पण माझ्या माहितीस तो 1ली ते 8वीपर्यंतची पुस्तके वाचली तर तुम्हाला त्याचा आणखी जास्त फायदा होईल. त्यानंतर बघा परिसर अभ्यास. परिसर अभ्यास हा सुद्धा आहे 30 मार्काचा. मग यामध्ये काय काय समाविष्ट असतं? परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे कशाशी असतात? इतिहासमधले असतात, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबंध या विषयात असतात. त्याचप्रमाणे परिसर अभ्यास म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य हे विषय शिकवताना तुम्ही कोणत्या अध्यापनशास्त्राचा उपयोग करून शिकवता यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. त्यानंतर बघा परिसर अभ्यासाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार राहील. मात्र पूर्णरचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 1ली ते 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास नाहीये. म्हणून परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. ते स्पेशल विषय असा परिसर अभ्यास 1ली 2रीला नाहीये, तर तो भाषा आणि गणित या विषयामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ्यक्रम आपल्याला लागू राहील. म्हणजे एवढे अभ्यास तुम्ही या एवढ्या विषयाचा करावा लागेल परिसर अभ्यासासाठी. त्याची काठिण्य पातळी कशी राहील बघा. वरील सर्व विषयाची इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर तुम्हाला ह्या सगळ्या विषयातली प्रश्न विचारले जातील परीक्षेमध्ये. पण 1ली ते 8वीपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित केलं तर एकही प्रश्न तुमचा परीक्षेत राहणार नाही. 1ली ते 8वीपर्यंतची काठिण्य पातळी म्हणजे 1ली ते 8वीपर्यंत तुम्ही सगळे सामाजिक परिसर अभ्यासाची, गणिताची सगळी जर पुस्तकं व्यवस्थित वाचली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. या परीक्षेसाठी कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाही. तुम्हाला ही परीक्षा पास करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला शिक्षक होता येणार नाही. त्यामुळं तुम्ही ह्या परीक्षेचा सविस्तर असा अभ्यास करा आणि पूर्ण हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती मार्काला किती कोणकोणते विषय आहेत आणि त्याची काठिण्य पातळी कुठपर्यंत आहे हे तुम्हाला सगळं समजेल. अशा प्रकारे मी तुम्हाला पेपर 1ची माहिती दिलेली आहे. पेपर 2ची माहिती मी दुसऱ्या व्हिडिओत दिलेली आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.